महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली पाहिजे। दुधारी कोरड आहे, तोंडी सांगायचं आम्ही संविधानाचे समर्थक आहोत आणि छुप्या पद्धतीनं त्या संविधानाला कात्री लावायची आहे, जाळायची आहे। अशी गद्दारी केली, असं आमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलं की जिथंही वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आम्ही भरले त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी बंडखोर उभे केले। दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेला प्रचंड उत्साहात गर्दी उसळली। या वर्षापासून 25 नोव्हेंबर रोजी दरवर्षी ही सभा शिवाजी पार्कवर होणार असल्याचं जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्कवरील सभा परंपरेमध्ये एक नवा अध्याय जोडला। आतापर्यंत शिवसेना आणि मनसेच्या सभा इथे होत असताना आता वंचित बहुजन आघाडीची वार्षिक सभा इथे होणार असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। देशातील खरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी असं प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं। सभेला जमलेल्या जनसमुदायानं उत्साहात प्रतिसाद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सभेला जशी गर्दी केली तशीच गर्दी मतपेटीतही करा। देशात आता विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एकमेव सक्षम पर्याय आहे। मनपा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। RSS वरून सुद्धा यावेळी जोरदार टीका करण्यात आली। या महासभेत प्रकाश आंबेडकर यांनी RSS संघटनेच्या निर्माण प्रक्रियेवरून अनेक ठसकेबाज टीका केली। धर्मावरती टिकलेलं नाही आणि म्हणून चॅलेंज आहे की आम्हाला तुमची सहाय्याचा संविधान दिलेला असेल, खुल्या त्याची असावी चर्चा आणि ते आणू शकत नसाल, ते आणू शकत नसाल या देशाच्या विघटनेला तरी खातपाणी घालू नका एवढी माझी विनंती। वैचारिक भांडण हे वैचारिक भांडण, आज वैचारिक भांडणाचं युद्धामध्ये दिसतंय। दोनदा युद्ध थांबवली, एक युद्ध ओबीसी आणि मराठ्यांमधला कोविडच्या अगोदर, ओबीसी आणि मराठ्यांमधला कोविडच्या अगोदर, आणि आता पुन्हा असणारं भांडण यात्रा काढली नसती तर पुन्हा असणारं लोकांनी एकमेकांची घरदार जाळली असते आणि संसार उद्ध्वस्त। नामांतरामध्ये घर उद्ध्वस्त झालेला मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिजे। त्याचे उद्ध्वस्त संसार ज्यावेळेस होता त्यावेळेस त्याच्या भावना काय असतात हे आपण लक्षात, आणि उद्ध्वस्त करण्याचं धोरण कोणाचं आहे, दुसरा तिसरा कोणाचं नसून हे असं RSS BJPचं हे आपण लक्षात। आणि म्हणून आम्ही असं इथं आवाहन करतोय, आणि म्हणून इथलं असं आव्हान आहे की या देशावरचं जे संकट आहे, या देशाला जे असावं एकही मित्र नाही, त्याचं कारण हेकेखोरपणा हे लक्षात घ्या। आणि हा एकेखोरपणा कोणाचा, तर या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी विश्वगुरु जगद्गुरु, आणि अमेरिकेकडे भीक माग आणि रशियाकडे भीक माग अशी असते। आणि ते लोक म्हणतात ठीक आहे इतर वेळेस तू हो जगद्गुरु विश्वगुरु, युद्धाच्या वेळेस तू आमच्याकडेच येशील ना, तेव्हा तुला हत्यारच आम्ही देत नाही, मग काय होणार? इथे असणाऱ्या सनातनवाल्यांना विचारतो, उद्याचं युद्ध झालं आणि अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल,
रशिया असेल, चायना असेल, हे जर पाकिस्तानला हत्यार देणार असेल तर तुम्ही टिकणार आहात का? आणि टिकणार कसा तो होणार नाहीये. याची चर्चा या ठिकाणी केली जात नाही. ती म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात मोठा मार्केट आहे, हे लक्षात घ्या. बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेवरती सगळ्यांचा असणारा डोळा आहे. अगोदरच्या सरकारने थोडं 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 सगळ्यांना असताना दरवाजे उघडे केले आणि आपले संबंध जपले. तो डोनाल्ड ट्रम्प तिकडनं ओळखतोय की पाकिस्तानने 7 विमानं पाडली, 7 झाले 7, अजून 2 बाकी ना. आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाही की बा इथं त्याला तरी उत्तर दे, नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग. पब्लिक म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आहे. कोण? आदित्य आर बाळाने सगळं त्यांची जरी बैठक घेऊन सांग. हा, त्यांना बोलवा, बोलू माझ्याकडे बोलू. धर्माचं राजकारण. 8 झाल्या 8. आम्ही इथल्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही. पण जग हे अजूनही हिटलरशाहीला विरोध करतोय, हे आपण असणारं लक्षात. माझं मन लागतो त्यांना असणारा विचार. तुम्ही इटलीचा असणारा मुस्लिम, हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही, 30 साली हे असणारं सांगितलं. हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचा असणारं सांग. आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मुसोलिनी हा आमचा असणारा हिरो आहे म्हणून म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धाचं जनक कोणते? तर हिटलर होता आणि मुसोलिनी होता. मोदी जो असलेला जनपद फिरतोय आणि जे भारतीय बसलेले आहेत इतर देशांमध्ये त्यांच्या सभा घेतोय. आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितलं आम्ही असणारा H1B1 विजा हा रद्द करतो आहोत. आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची, तिला सुरक्षित करायची आहे. कशापासून सुरक्षित करायची आहे? बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल आणि काही देशाचा नागरिक झाला तर उद्याची इतकी सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे, बाहेर आलेला माणूस जो आहे, तो या देशावरती राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करेल. मोदीने फक्त भारतालाच नुकसान पोहोचवलेलं नाही, भारताला नुकसान पोहोचवलेलं नाही. तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर त्यावेळेशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आम्ही सगळेजण त्यांना
आपल्याला त्या ठिकाणी जगभर कोणी फिरला इथून नाही चालू. रशियाचं कच्चं तेल मोदी जगभर आम्हाला मार्फत विकत राहिला रिलायन्स मार्फत विकत. विविध धर्मांचे धर्मगुरू या सभेमध्ये सहभागी झाले होते. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज हा वंचित बहुजन आघाडीचा अविभाज्य घटक आहे असं स्पष्ट केलं. देशाला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं. 26 नोव्हेंबर 1950 ला देशाला संविधान मिळालं. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं आणि या स्वतंत्र लोकशाही देशामध्ये एक सामान्य नागरिक म्हणून मान्यता जर कशाच्या माध्यमातून मिळाली असेल तर ती संविधानाच्या माध्यमातून मिळाली. खऱ्या अर्थाने विचार मंचावरती श्रद्धेय बाळासाहेब आहेत. विचार मंचावरती सन्मान्य मंडळी असलेली आहे. मी एक ओबीसी बीजेपी एसबीसी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि संविधानाचा हा अमृत महोत्सव पुण्याने साजरा करतोय. 26 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला आज मुंबईमध्ये हा जो कार्यक्रम होतोय खऱ्या अर्थानं या विचार मंचावरती जेवढे म्हणून या भारतवर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फेसलेस आयडेंटिटी असलेले समूह आहेत त्या समूहांचा आवाज असणारी ही मंडळी विचार मंचावरती उपस्थित आहे. मी संविधानाप्रती ऋण व्यक्त करायला आलोयच पण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या बाजूनं गेल्या वर्षभरामध्ये ठाम अशी भूमिका घेतली. ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. त्या सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या लढाऊशक्तीला सलाम करण्यासाठी मी इथं आलो. आता किती बोलावं काय बोलावं सभेच्या संकेताप्रमाणे मी अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करेन. या भारतामध्ये देशाचा अमृत काळ साजरा केला जातोय. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथं या देशामध्ये आर्थिक नियोजन अनेक झाले. हजारो लाखो करोडांच्या उड्डाण झाले. या मुंबईमध्ये वरळी सिलिंग पूर्ण होऊ शकतो. कोस्टल रोड पूर्ण होऊ शकतो. समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ शकतो. झाला पाहिजे विकास झाला पाहिजे. विकासाच्या विरोधात बोलायला लागलं तर आम्हाला परत ट्रोल केलं जाऊ शकतं. आर्थिक नियोजन जरूर झाली पाहिजे पण देशाचा संविधानाचा अमृतकाळ साजरा होत असताना अमृत महोत्सव साजरा होत असताना सामाजिक न्यायाचं काय हजारो लाखो करोडो रुपयांची उड्डाण होत असताना आजही आम्हाला सोशल जस्टिस मिळालेलं नाही. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र भारत देश वतनदारांच्या जागीरदारांच्या कारखानदारांच्या ताब्यामध्ये गेलेला आहे आणि तुम्ही आणि माणसांनी या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आज रोजी आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबरला संविधान सभेसमोर सांगितलं होतं की या संविधानामध्ये या लोकशाहीमध्ये अनेक वेपन्स तुम्हाला दिलेली आहे. राज्यातील विविध गावखेड्यांमधून आलेल्या भीमसैनिकांनी ही मोठी उपस्थिती दर्शवली. जागृत महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी भाजप तसंच महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. त्यांनी मत व्यक्त केलं की सर्व धर्मांसाठी समभावानं लढा देणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत असं त्यांनी सांगितलं. ज्या दिवशी या संविधान निर्मिती झाली त्या दिवसापासून ज्या विरोधी शक्तीने विरोध केलेला आहे त्यामुळं आता सुद्धा या 2025 मध्ये सुद्धा या संविधानावरती बदल करण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत आणि सर्वसामान्यांना जो या संविधानात दिलेला अधिकार या संविधानात दिलेले हक्क मूलभूत अधिकार याचं हनन होत आहे आणि त्याला जागृत करण्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी मोहीम चालवलेली आहे त्यामुळं या समाजामध्ये जनजागृती होऊन
ज्या विरोधी पक्षांनी ज्या संविधानाला जो कात्री लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांचा हाणून पाडण्यासाठी म्हणून या सन्मान सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि या संपूर्ण भारतीय जनतेला मी माझ्या वतीनं आवाहन करेन की आपण भारतीय संविधान हा आपला प्राण समजून त्याचं संरक्षण करण्यासाठी तन मन आणि धनानं एकजुटीनं त्याचं समर्थन करावं, त्याच्यासाठी आपलं बलिदान द्यावं एवढंच मी सांगेन. दुधारी कोरड आहे, तोंडी सांगायचं आम्ही संविधानाचे समर्थक आहोत आणि छुप्या पद्धतीनं त्या संविधानाला कात्री लावायची आहे, जाळायची आहे. ज्यावेळेला जंतर मंतरावर ते संविधान जाळलं तेव्हा या सरकारने या विरोधी पक्षांनी काय काम केलं? या ठिकाणी या संविधान महासभेसाठी आम्ही सर्व लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत. प्रामुख्यानं या देशामध्ये जे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, या देशाची समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व सर्व SC ST OBC मायनॉरिटी सर्वांना हक्क आणि अधिकार देण्याचं काम संविधानाने केलं. पण आज बघत असतो या देशामध्ये ऍक्च्युली संविधान धोक्यामध्ये आहे. कारण ज्या देशाच्या संविधानाने या देशाचं आरोग्य असेल, इथलं शिक्षण असेल, इथलं रोजगार असेल, या विषयावर फोकस व्हायला पाहिजे, इथलं शेतकरी संदर्भात व्हायला पाहिजे. लेकिन आपण बघत असतो जो ढाचा या संविधानाचा आहे, आज आपण बघतो या जातीचं राजकारण या ठिकाणी आहे, धर्माचं राजकारण आहे. मान्य आहे की संविधानाने सर्वांना हक्क आणि अधिकार दिले, प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे या ठिकाणी राहिला पाहिजे. या ठिकाणी भाजप सरकार हा हुकुमशाहीप्रमाणे या ठिकाणी चाललंय. आपण बघत असतो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये बघत असतो. आज आपण बघितलं भाजपनी लाडकी बहीण योजना लागू केली, एक प्रकारची हुकुमशाहीप्रमाणे नाही. जे घटनेमध्ये कोण असताना तुम्ही देत आहेत, एक प्रकारे तुम्ही जे गुन्हेगार प्रवृत्ती जे काही जे नेते आहेत त्यांना ब्लॅकमेल करून आज तुम्ही पक्षामध्ये घेत आहात. हे जे संविधान बदलायचं प्रकरण चालू आहे, म्हणजे वगळते त्यांच्या मनाविरुद्ध ते नाव टाकते, तर त्याच्यामुळे जे जनसमाज जमा झालेला आहे ते वाचवायसाठी झालेला आहे असं मला सांगायचं आहे. वंचित बहुजन आघाडी स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्यही लढू शकते. बीजेपीला याचा फायदा, जे वंचित बहुजनचे विचारवान आहेत ते वंचित बहुजन सोडून कुठे जाणार नाहीत. सध्याची परिस्थिती बघितलं तर पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणे, नाल्या गटरा वगैरे साफ करत नाहीत आणि जेव्हा पण इलेक्शन येतं त्यावेळेस सगळे रस्त्याची कामं सुरू करतात. कामं अशी करतात. आता मागेच एक घटना घडली, आपलं वडाळा मोनोरेलचा जो ब्रिज आहे, मोनोरेल जात होती, ते ट्रेन करत होते पण ते करते वेळेसच दुर्घटना घडली. महाविकास आघाडीला साहेबांनी पाठिंबा देण्यासाठी साहेब म्हणजे एकत्र झालेले सगळे. आता काय सांगणार, महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा देण्यासाठी सगळे साहेबांसोबतच विरोध करतात. आज जेही काही महाराष्ट्रामध्ये घडत आहे लहान मुलींसोबत, आणि कुठेही महिला सुरक्षित नाहीये, लहान मुलं सुरक्षित नाहीये, आणि कोणतीही मनोवादी जी संघटना चालू केलेली आहे संविधान दबवण्याचं काम इकडच्या RSSच्या लोकांनी केलेलं आहे. आम्ही संविधानाला सपोर्ट करण्यासाठी आलोय. संविधान चांद सूरज आहे तोपर्यंत आम्ही संविधान टिकून ठेवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही त्यांच्या सोबत करणार आहेत. मला वाटतं कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली पाहिजे, कारण की आपला जो पक्ष वंचित बहुजन आघाडी तो एकनिष्ठ पक्ष आहे आणि एकनिष्ठ पक्षाला कुठे ना कुठेतरी लोक जे आहेत आर्थिक परिस्थितीने दबवण्याचा प्रयत्न करतात. माझं एकच मत आहे की आघाडी सोबत जी आहे ती युती केली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं इथे जे आहे ते सीट आपल्या निवडून येतील. माझं म्हणणं हेच आहे की सर्व वंचित बहुजन आघाडी म्हणजे जेवढे वंचित समाज आहे त्या वंचित समाज जेवढे आहेत त्या समाजांनी सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून, बाळासाहेबांचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम हे काय माहिती, हे फक्त काय म्हणतात ना, ते आपलं एक याचे हे दिल्यासारखं करतात किंवा एक लालूच दाखवल्यासारखी करतात की आम्ही तुम्हाला लालूच दाखवतो आणि तुम्ही आमच्या याच्यामध्ये येऊन तुम्ही हे करा, आणि त्याच्यानंतर लास्ट मोमेंटला हे बाळासाहेबांच्या अंगावरती खापर फोडतात. हे असं व्हायला नको आणि सर्व याच्यातलं वंचित जेवढे समाज आहे त्या समाजाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज जर आपण बघतोय की बाळासाहेब आंबेडकरांनी जी आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संविधान सन्मान महासभा लावलेली आहे, ही सभा ह्याच गोष्टीसाठी लावलेली आहे की या भारतामध्ये भारतीय जनता पार्टी जो देश आपला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चालली आहे, जी आपण बाबासाहेबांनी गुलामीतून आपल्याला मुक्त केलं, पण परत ही भारतीय जनता पार्टी
आपल्याला परत गुलामीमध्ये टाकणार आहे आणि त्यांचं हेच षडयंत्र मोडून काढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहेत. आजपर्यंत आम्ही बघितलं, आम्ही नांदेडमध्ये काँग्रेससोबत युती करून बघितली. काँग्रेसकडे आम्हाला 50% समान वाटप करण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर ज्यात आम्हाला आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर काँग्रेसनी अशी गद्दारी केली, असं आमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलं की जिथंही वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आम्ही भरले त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी बंडखोर उभे केले. जागृत महाराष्ट्र न्यूज, दादर, मुंबई.